झालंय असं, पिल्लूसारखा मोबाईल यूज करतो म्हणून त्याच्यापासून मी मोबाईल लपवून कपाटावरती ठेवला होता. पिल्लूचे पप्पा नाईट शिफ्ट करून आले आणि सकाळी सकाळी कपडे काढायचे म्हणून कपाटाचा दरवाजा उघडला आणि धडकन असा मोबाईल कपाटावरून खाली पडला. त्याच टायमिंगला त्याचा डिस्प्ले गेला आणि त्यांनी मोबाईल लपवून ठेवला होता वरती. पण माझी नजर गेली, माझा मोबाईल काही मला सापडत नव्हता. मी अचानक बघितलं तर माझा मोबाईल पूर्ण ब्लँक आउट झालेला होता. तर मी थोडंसं रडले आणि त्यांना म्हटलं मला आजच्या डिस्प्ले टाकून पाहिजे आणि मला व्हिडिओ वगैरे शूट करावे लागतात. तर पिल्लूचे पप्पा मला डिस्प्ले टाकायला घेऊन गेले. तर ओरिजिनल डिस्प्ले 6,000ला होता आणि आपला दुसरावाला जो डिस्प्ले होता 1500 पर्यंत होता. तर त्याच दिवशी मी 1500चा डिस्प्ले टाकला. ओरिजिनल डिस्प्ले टाकायचं काही बजेट वगैरे नव्हतं माझं. तर डिस्प्ले टाकून घेतला आणि रेसिपी वगैरे शूट करायला गेली की मोबाईल गरम व्हायचा. यूज केला की पुन्हा मोबाईल गरम व्हायचा. आता हाच प्रॉब्लेम थोडा कमी होता, तर त्याच्यामध्ये त्याचा टचपॅड पण खराब होऊन गेलं. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ काही चॅनलवरती रेग्युलर येत नाहीत. रेसिपी वगैरे काही मला शूट करायला जमत नाही. तर तरी सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. जशी मला वेळ भेटेल त्याचे मी व्हिडिओ टाकत जाईल. तर हा जो व्हिडिओ आहे हा 2 मेचा व्हिडिओ आहे. पिल्लूच्या पप्पांच्या जुन्या कंपनीमधला एक ज्युनियर कलीग होता, त्यांच्या घराची पूजा होती. तर त्या पूजेला जायचं होतं. त्या अगोदर पिल्लूची कटिंग वगैरे करून घेतली. तर कटिंग आम्ही आमच्याच म्हणजे बिल्डिंग आहे ना, त्या बिल्डिंगच्या खाली कमर्शियल शॉप आहे तिथंच करून घेतली. समोरचा जो परिसर तुम्हाला रोड वगैरे दिसत नाही, घरामधून निघालो. पूजेला जायचं म्हटलं काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन जावं लागतं. घरापासून वगैरे करून झाल्यावर पुणे 99 म्हणून एक शॉप होतं, तिथे गेलो. पण 99 मध्ये एवढ्या काही खास वस्तू नव्हत्या, काहीच नव्हतं म्हणजे एवढं खास. तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलं काय काय भेटतं तिथं. तर मी काचेचे ग्लास घेतले. म्हटलं सरबत वगैरे पिण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान वाटतात म्हणून मी काचेचे ग्लास घेतले. पिल्लूचे पप्पा म्हणले माझं तोंड थोडंसं खराब पडले, काहीतरी आपण खाऊयात जायच्या अगोदर. तर त्यांनी पाणीपुरी घेतली. मला विचारलं तुला काय खायचंय, तर मी फक्त एकच बोलते मला भेळ पाहिजे, कारण मला भेळ खूप आवडते. तर माझ्यासाठी भेळ घेतलेली होती, त्यांच्यासाठी पाणीपुरी घेतली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. आल्यानंतर थोडंसं पुढं आलं की त्यांची सोसायटी लागते. हा जो एरिया आहे हा नगर परिषदेच्या अंडर येतो आणि आमचा जो एरिया आहे तो महानगरपालिकेच्या अंडर येतो. तर घरी पोचलो आम्ही त्यांच्या. तर पूजा बघू शकता, मस्त अशी पूजा मांडलेली होती. गिफ्ट वगैरे दिलं त्यांना. त्यानंतर जेवण करण्यासाठी आम्ही खाली आलो. सगळ्यात शेवटचे तर आम्हीच असेल, कारण पिल्लूचे पप्पा जे आहे ते फर्स्ट शिफ्टला गेलेले होते. ते 3:30 वाजता सुटतात आणि 4:15 वाजेपर्यंत घरी येतात. त्यानंतर पिल्लूची कटिंग वगैरे सगळी तयारी करून झाली आणि नंतरच आम्ही पूजेला गेलो होतो, म्हणून पूजेला जाण्यासाठी थोडासा उशीर झालेला होता. तर घरी रिटर्न येताना त्यांच्या मिसेसने मला हळदी कुंकू लावल्याने छान असं एक रिटर्न गिफ्ट दिलेलं होतं. 10-10:30च्या दरम्यान आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आले की पिल्लूची लगेचच मस्ती चालू झाली. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.